मॅम मुली जर एज्युकेशन मध्ये जर हायर टॉपला जर आहेत तर Okay. मग नंतर पुढे का नाही ते दिसत नाही. बरोबर बरोबर. प्रदीप, विषय असा आहे ना की याचा आपल्याला सगळ्या डायमेन्शनने उत्तर देता येईल. प्रश्न असा आहे की 10th 12th ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि सगळीकडे मुली टॉप करतात, तर मुली पुढे का दिसत नाही म्हणजे आणि टॉप पोझिशनवरती मुली का नाही? त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये सर्वच पॉईंट घेता येईल. पॉलिटिकली, इकॉनॉमिकली, सोशल स्ट्रक्चर आणि ह्या सर्व गोष्टी. ठीक आहे, आपण एक एक पॉईंट घेऊया. फॉर एक्झाम्पल सोशली जर म्हटलं ना की मेल डॉमिनेटेड सोसायटी आहे, मेल डॉमिनेटेड आहे, तर पुरुषांना स्त्रियांच्या हाताखाली काम करायला किंवा ह्याला लाज वाटते. हे कोणी ऍक्सेप्ट करू किंवा नाही, मी फेमिनिस्ट किंवा रॅडिकल किंवा अग्रेसिव्ह फेमिनिस्ट बिलकुल नाही, बट फॅक्ट आहे ही. त्यामुळं स्त्रियांना डॉमिनेट केलं जातं. ठीक आहे, त्यामुळं त्यांना घरापासून म्हणजे आईच्या कोपपासून तर बाहेर पडीपर्यंत त्यांना संघर्ष करावा लागतो. हे कोणीही डिनाय नाही करणार आहे भारताच्या स्ट्रक्चरबद्दल. इकॉनॉमिकली म्हटलं तर पैशाचा व्यवहार कोणाच्या हातात असतो? पुरुषांच्या. ज्याच्या खिशात पैसा त्याचं डिसिजन चालतं, राईट. तिसरं, आपण सोशली बोललो, पॉलिटिकली बोललो, इकॉनॉमिकली बोललो आता आपण पॉलिटिकली बोललो. मला सांगा, जेव्हा संविधान बनलं गेलं 50% स्त्रियांना रिझर्वेशन देऊया. जर पॉप्युलेशन, एका पुरुषाला एक लेडीज पाहिजे असेल फॅमिलीसाठी, तर डेफिनेटली देअर इज द इक्वल पॉप्युलेशन ऑफ द मेन अँड वुमेन, राईट. सो देअर शुड बी द 50% रिझर्वेशन फॉर द लेडी, राईट. तर तिथेही 50% पार्लमेंटमध्ये आतापर्यंतही भारत एवढं प्रोग्रेसिव्ह म्हणतो, तिथेही काय झालेलं आहे, 50% रिझर्वेशन आलेलं नाहीये. ठीक आहे, तर पार्लमेंटमध्ये पण 50% रिझर्वेशन आलेलं नाहीये. म्हणजे काय, राजकारणामध्ये एंट्री होण्याचं जे पॉइंट आहे तिथे स्त्रियांना तिथे जस्टिफिकेशन भेटत नाहीये. आता लास्टचा सर्वात महत्वाचा घटक बोलते मी तुम्हाला. जेव्हा बॉर्न आणि बॉटअप होतं फॅमिलीमध्ये, मुलीला चूल मूल ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि मुलगा सरळ बाहेर पडतो कमवण्यासाठी. त्याच्यात आणि एक सांगते की ब्रेकअप कुठे येतो, फॅक्ट की ग्रॅज्युएशन झालं 18 वर्ष झाले, ग्रॅज्युएशन 12वी झाली 18 वर्ष झाले, 21 वर्ष झाले ग्रॅज्युएशन झालं, त्यानंतर मुलींचं लग्न केलं जातं. लग्न केल्यानंतर सर्वात मोठा ब्रेकअप मुलीवरती काय येतं, तर त्याच्यावरती फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी येते. पॉईंट नंबर 1. दुसरं, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मतलब जनरेशन, खानदान चालवणं हे स्त्रियांवरती येऊन जातं. थर्ड गोष्ट की तिच्या खिशात ना पैसा आहे, ना डिसिजन मेकिंग आहे, ना सोसायटल वर फ्रीडम आहे, ना तिला पॉलिटिकली सपोर्ट आहे, ना काय आहे. त्यामुळे ती तिथेही मागे राहते. कळलं का? तर ह्या सर्व फॅक्टर्स आहेत स्त्रियांना मागे ठेवण्यासाठी. आणि आय वॉन्ट टू कोड यू व्हेरी ब्युटिफुली की स्त्री हे न समजणारा कोड इज डिफरंट, बट स्त्री एवढी ताकदवार व्यक्ती म्हणून बोलते मी, आता जेंडर नाही बोलत आहे, व्यक्ती आहे ना, तिला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी समाजाने अनेक हे केलेल्या आहेत, कुरघोडी केलेल्या आहेत, टॅक्ट बनवलेल्या आहेत स्त्रियांना घरी ठेवण्यासाठी. कारण त्यांना माहिती हा प्राणी बाहेर पडला की हा काही करू शकतो. त्याचं उदाहरण बघा, काल ऑपरेशन सिंदूर झालं, पाकिस्तानामध्ये जाऊन, लाहोरला जाऊन ती सोफिया what was the surname? Qureshi. Sophia only, yeah. Sophia Qureshi was fighted, right? And she was briefing me very nicely. So that की जेंडर मॅटर करत नाही आज स्त्रियांसाठी. तर मला सांगा, यात